हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे डे 3 इन सिंगापूर. तर आज आम्ही चाललो युनिव्हर्सल स्टुडिओजला. मी जाणार आहे लॅव्हेंडर MRT स्टेशनपासून ते आउटराम पार्क MRT स्टेशन आणि तिकडून आम्ही चेंज करणार आहे हार्बर फ्रंटसाठी. आणि त्याच्या पुढे आहे आपल्याला मोनोरेल जी डायरेक्ट आपल्या सेंटोसाला घेऊन जाणार आहे. सेंटोसाला ॲक्च्युली जायचे 2 टाईप्स आहेत. एक तुम्ही केबल कार थ्रू जाऊ शकता आणि एक तुम्ही मोनोरेल थ्रू जाऊ शकता. तर केबल कार थोडं एक्सपेन्सिव्ह आणि तिथे चालायला पण जास्त लागतं. सो आम्ही प्रिफर करतोय की आम्ही मोनोरेलपासूनच जाऊ. तो खूप इझी आहे. इथून फक्त 2-3 स्टॉपच चेंज करायचे आहेत आणि जे की आम्हाला ऑन द वेच आहे सगळ्या गोष्टी. आणि प्लस पॉईंट असा पण आहे की मोनोरेलमध्ये तुम्हाला AC भेटेल आणि तुम्हाला केबल कारमध्ये भेटणार नाही. आणि इकडे इकडचं जे वेदर आहे ते खूप ह्युमिड आहे, त्यामुळे खूप जास्त घाम येतो, गरम होतं. सो त्यामुळे प्रेफर करतो की जास्तीत जास्त AC मध्ये ट्रॅव्हल करायचा जेवढं पॉसिबल होईल. लॅव्हेंडर आउटराम पार्क. आता आम्ही ग्रीन लाईनवरून ही पर्पल लाईन चेंज करतोय आउटरम पार्क टू हार्बर फ्रंट स्टेशनला जायला. अँड देन तिथून आपल्याला मोनोरेल घ्यायची ना. स्टेशनला लागूनच हा विवो सिटी मॉल आहे. लेवल 3 वरती जायचं आहे आपल्याला आणि तिथून आपल्याला मोनोरेल भेटणार आहे जी डिरेक्टली कनेक्ट होणार आहे आपल्याला सेंटोसा आयलंडला. वरती आल्या आल्या इथे मिनी सोचो स्टोर आहे आणि जे की पिंक कलरमध्ये बार्बी थीममध्ये. पण आपल्याला आता लेट होतं म्हणून आपण आता लवकर निघूया. येताना आपण मिनी सो एक्सप्लोअर करणार आहोत. विवो सिटी लेवल 3 वरून आपल्याला भेटणार आहे सेंटोसा एक्सप्रेस. त्याचं चार्जेस आहे म्हणजे मोनोरेलचं सेंटोसापर्यंत जाण्याचं चार्जेस आहे $4 पर पर्सन. तर आम्हाला टोटल $8 लागले आहेत आणि काम चालू आहे. सो इथून आपल्याला जायचं आहे रिझॉर्ट स्टेशनला आणि युनिव्हर्सल स्टुडिओ फर्स्ट स्टेशनला जायचं. आता तिकीट तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला क्यू नाही भेटणार आणि जर तुम्ही नॉर्मल तिकीट घेतलं असेल तर तुम्हाला क्यूमध्ये उभं राहायला लागते. बट एक्सप्रेस तिकीट आहे जे डबल प्राईसिंग आहे आणि नॉर्मल तिकीटची प्राईसिंगमध्ये सुद्धा 10 to 15 मिनिट्स लाईनमध्ये उभं राहावं लागतं. सो आय सजेस्ट की तुम्ही नॉर्मल तिकीट घेऊनच या आणि जर तुम्हाला एक्सप्रेस लाईनमध्ये ओपन असेल तर एक्सप्रेस तिकीट प्रिफर करू शकता. You're going to space in that thing? Good luck! Spaghetti! Save that spaghetti! To outer space!
खूप एक्साइटिंग आहे. I can smell your fear. मेरे लिए भी ला. मी आता ट्रान्सफॉर्मर्स राईड करून आलो आहे. आम्ही ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स लाईनमध्ये होतो, पण काय एक्सपिरियन्स होता. खूप म्हणजे खूप छान. हा असा एक्सपिरियन्स होता की मी म्हणजे शूट करून दाखवू नाही शकत, पण एक्सपिरियन्स खूप छान होता. 5D एक्सपिरियन्स होता म्हणजे पूर्ण. त्याच्यामुळे पाणी वगैरे सर्व पडतं आहे. आम्ही 3D ग्लासेस घातले आणि पूर्ण 3D शो चालू होता. खूप छान, म्हणजे वर्थ द वेट. सो आम्ही जस्ट हा जो आवाज तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ऐकताय ती गॅलेक्टिका राईड करून आलो आहे. अँड एक्सपिरियन्स मस्त होता. मस्त होतं. आपल्याला आपले बॅग्स, मोबाईल वगैरे सर्व लॉकरमध्ये ठेवावं लागतात. विच इज 95 मिनिटसाठी फ्री असतो, त्याच्यानंतर चार्जेबल असतो. बट राईड अमेझिंग एक्सपिरियन्स. इथे आल्यावर करा. भीती वाटते, बट एकदा बसल्यानंतर काही नाही वाटत एवढं. सो करू शकता. भूत आहे भूत. Based on your preference, for your safety and the safety of our performers, we ask for cooperation in remaining seated during the entire performance, keeping all aisleways clear. And finally, please refrain from smoking.
जायच्या तयारीत आहोत, कारण काय आमच्या ऑलमोस्ट ज्या मेन राईड्स आहेत त्या कवर झालेल्या आहेत. म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओला तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही जर येत असणार ना तर लवकर या, कारण काय 10 वाजता पार्क चालू होतं, तर त्याच्या आधीच या. 11 वाजेपर्यंत मॅक्स येऊन पोचा, नाही तर खूप गर्दी होते. आणि नॉर्मल तिकीटनुसार जर तुम्ही तिकीट काढलं असेल तर ऑलमोस्ट 30 to 40 मिनिट्स तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागतं. आणि एक्सप्रेस तिकीट काढलं असेल तर तुम्हाला जास्त वेळ नाही थांबायला लागत. बट एक्सप्रेस तिकीट इज डबल, म्हणजे जर 5,000 रुपये तिकीट आहे तर 10,000 रुपये एक्सप्रेसचं तिकीट आहे. एक्स्ट्रा आहे, नॉट एक्झॅक्टली डबल बट एक्स्ट्रा चार्ज आहे. आणि आम्ही म्हणून ते अवॉइड केलं होतं. अँड ॲडिशनली आम्ही जे इम्पॉर्टंट राईड्स आहे ते आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला, सो दॅट तुम्ही जेव्हा याल तर हे 5 राईड जे आहे तर बिलकुल पण मिस नका करू. वरती जो आवाज चालू आहे त्याचंच आहे. पहिले आहे गॅलेक्टिक ह्युमन, गॅलेक्टिक सायक्लॉन, ट्रान्सफॉर्मर राईड आहे 3rd, मम्मी रिटर्न्स 4th, सॉरी द मम्मी द इजिप्तचं राईड आहे, जुरासिक वर्ल्डचं एक वॉटर राईड आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट 4:30 PM कोणता होतो? वॉटर वर्ल्ड शो. वॉटर वर्ल्ड शो असतो. तुम्ही त्याचे क्लिप्स बघितले असणार. क्लिप्सचं सोडा, जो लाईव्ह बघण्याची मजा आहे ना ती खूप मस्त आहे. अमेझिंग शो आहे. आणि तो आय गेस 1:30 आणि 4:30 दोन टायमिंगला असतो, तर आम्ही 4:30चा बघितलेला आणि अमेझिंग शो आहे. खूप मजा आली बघून. आणि त्याच्यानंतर अजून पण राईड चालू आहे. सो 6 वाजेपर्यंत राईड्स चालू असतात. त्याच्यानंतर तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये फिरू शकता, बट तुम्हाला राईड करायला भेटणार नाही. सो पहिले ह्या राईड कवर करा असं आम्ही सजेस्ट करू, आणि त्याच्यानंतर बाकीचे राईड करा. कारण का तुम्ही जर किड्ससोबत येत असाल तसे छोट्या राईड्स खूप आहेत अजून. आणि वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्सचे ॲनिमेशन थिएटर असे वेगवेगळ्या गोष्टी पण खूप आहेत. पण जर तुम्ही येणार असाल तर ह्या 5 ज्या आम्ही रेकमेंड केल्या त्या राईड्स नक्की पहिले करा आणि त्याच्यानंतर बाकीचे अट्रॅक्शन्स करा. युनिव्हर्सल स्टुडिओजचं तिकीट पण आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओजचं तिकीटसुद्धा आम्ही क्लूक ॲपवरूनच बुक केलं होतं. ते आम्हाला पडलं आहे अराउंड 9,200-300 फॉर बोथ ऑफ अस इन्क्लुडिंग डिस्काउंट. तर ते एक्झॅक्ट रेट तुम्हाला मी मेन्शन करेल स्क्रीनवरती. अँड येस, क्लूक ॲप यूज केला ना तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट भेटतं. सो त्याच्यामुळे आम्ही तर क्लूकच ॲप प्रिफर केले सगळ्या बुकिंगसाठी. आणि जर तुम्हाला ॲपवरती डिस्काउंट नसेल दिसेल तर इंस्टाग्रामवरती त्यांची स्टोरी चेक करा. ते लोक कूपन कोड नक्की पोस्ट करत राहतात. तर प्लीज डू यूज दॅट. अराउंड 10%चा फरक पडतो. 10% डिस्काउंट जेव्हा तुम्ही जर 30-35 हजारचे वाउचर्स घेणार असाल तेव्हा एक मोठी अमाऊंट होऊन जाते. आणि आम्ही व्हेजिटेरियन्स आहोत तर आम्हाला फूड ऑप्शन खूप कमी आहे तिथे. तर इथे आल्यानंतर आम्हाला फूड ऑप्शन्स भेटलेच नाही व्हेजमध्ये. सो ज्यूस वगैरे आहे, सो ते तुम्ही ट्राय करू शकता. पण ते पण $4 $5च्या रेंजमध्ये आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओ तुम्हाला पूर्ण दिवस लागेल, पण जर तुम्ही एकच दिवस प्लॅन करत असाल तर 1 दिवसामध्ये तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओसुद्धा करू शकता आणि सी ॲक्वेरियमसुद्धा करू शकता. जो सी ॲक्वेरियम पण इथे जवळपासच आहे, सो तोसुद्धा खूप छान आहे. पण आम्ही यावेळेस नाही करणार आहोत कारण का आज आम्हाला टाईम नाही आहे आणि आमची इटनरी जी आम्ही प्लॅन केली आम्ही त्यानुसारच वर्क करतो आहे. सो लेट्स सी उद्याच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे ते. मध्ये पण आम्ही काही इंटरेस्टिंग ठिकाणी चाललो आहोत, तर स्टे ट्यून्ड. सो आफ्टर युनिव्हर्सल स्टुडिओ आम्ही परत प्लॅनमध्ये चेंज केला आहे आणि आम्ही आलो आहे बीच रिसॉर्टला, जे की सेंटोसा मोनोरेलचं लास्ट स्टेशन आहे. आणि इथे विंग्स ऑफ टाईमचा शो असतो जो की 7:40 आणि 8:40 PM असतो. सो म्हटलं की इथे आलोच आहे तर तोसुद्धा करून घेऊया. जवळच आहे, इथून 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे. सो आम्ही आता इथे आलो आहे आणि 7:40ला शो होणार आहे. आणि इथे बीचेस आहे, सो बीचेसवरती हा शो होतो. आणि हा शो असं मी ऐकलं की खूप छान असतो. तर तुम्ही येत असाल तर बिलकुल पण मिस नका करू. आम्ही आलो आहे आता विंग्स ऑफ टाईम शोला आणि ज्याचं तिकीट पण आम्ही ग्रुपवरूनच बुक केलेलं आहे. अँड इथे आल्यानंतर 7 वाजताच या, कारण का 7:40चा शो आहे. पण तरीसुद्धा 7 वाजताच येऊन गेटवरती उभे राहा, कारण काय विदिन 5 मिनिट्स सगळं भरून गेलं आहे. आणि बेस्ट व्ह्यू पाहिजे नसेल तर म्हणजे मिडल रो जर पाहिजे नसेल, सो त्यासाठी 7 वाजता लवकर या. फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे.
हां सीट्स अशा प्री बुक नाही आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे. ॲम्फी थिएटर टाईप आहे आणि इथे समोर शो होणार आहे. Silence! Silence! Now, let's start from the beginning of the song. So, 1, 2, 1, 2, 3, 4. When you're traveling far from home, keep on holding wings high. When you're traveling, keep on holding wings high. Glorious aquatic species.